आहे. मला सायटिकाचा त्रास होता. माझी कमरेपासून पायापर्यंत नस लागली. मी चालत नव्हती. अशी लकवेच्या पेशंटसारखी बसून राहत होती. माझी मुलं सगळे कामं करत होते आणि मला हात पकडून मला संडास बाथरूममध्ये नेत होते. मी काहीच काम करत नव्हती. मी जेव्हा मला चंदूभाऊ खुबरे यांनी सांगितलं की वहिनी तुम्ही अशी औषध घेण्यापेक्षा, तेल मालिश करण्यापेक्षा आणि 2-2.5 लाखाचे औषध घेण्यापेक्षा, गोळ्या खाण्यापेक्षा तुम्ही एक मॅग्नेटी चादर मिळते बायोमॅग्नेट, त्यांनी तुम्हाला आराम होईल असं सांगितलं. त्या गोष्टीवर 2-4 दिवस विचार केला आणि म्हटलं जाऊ दे, एवढे पैसे गेले ना तर मग 10,000ची काय गोष्ट आहे, 9,800ची. तर मी मॅग्नेट घेतलं, ते काय म्हणता किट घेतली. किटमध्ये एक बेल्ट असते आणि ब्रॅसलेट असते, पाण्याचा बेल्ट असते आणि गादी असते आणि कोर असते. ते त्या गादीवर मी झोपते. माझं ब्लड सर्क्युलेशन व्हायला लागलं धीरे धीरे. मी त्या बॉटलमधलं पाणी प्यायला लागली. मला थोडं बरं वाटलं आणि माझ्यामध्ये एनर्जी आली. मी धीरे धीरे उभी व्हायला लागली. धीरे धीरे हळूहळू चालायला लागली भिंतीला हात पकडून. आणि त्याच्यानंतर हळूहळू मी स्वयंपाक पण करायला लागली. मला खूप बरं वाटलं आणि मला एका महिन्यात पूर्ण आराम झाला. आणि मी आता दुसऱ्यांना पण सांगते आणि ते पण आता घेण्याच्या तयारीत आहेत. आणि मी बरी झाली तर मला स्वतःच विचारतात की ताई तुम्ही कशाने बऱ्या झाली. मी त्यांना सांगते मी बायोमॅग्नेट घेतलं, त्याच्यामुळे मला चालायला पण लागली मी आणि पाणी पण पिते मी. तर सगळ्यांना असं वाटलं की बिना औषधीनं निव्वळ ह्या गादीवर झोपल्यानं कसा काय तुम्हाला आराम झाला असं मला विचारतात. मी त्यांना समजावून सांगते. आणि आता मला सांगा तुम्ही कोणत्या गावाला राहता? मी बुट्टेबोरीला राहते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मला असं म्हणजे लक्षात आलं की तुम्ही आधी म्हणजे आपल्या टॉयलेटला सुद्धा जाऊ शकत नव्हते. नाही, मी आता तुम्ही कुठे आहे? मी आता नागपूरला आहे. आणि कशाने आले तुम्ही? मी बसने आली आणि मी स्वतः एकटी प्रवास करू शकते. येस, थँक्यू. 150-200 किलोमीटर एकटी बसने जाऊ शकते. हा खूप चांगला रिझल्ट आहे. थँक्यू मॅडम, खूप चांगलं तुम्ही सांगितलं.